शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी दुर्गा। आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। केडगाव भागातील एका शेतात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तिरड जुगारावर कोतवाली पोलिसांनी बुधवारी छापा टाकला। या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल झाला असून रोख व जुगाराचे साहित्य असा 52,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। विनायक गणेश होनराव, अमोल जालिंदर महापूर, किशोर कचरू शिंदे व इतर 4 अशा 7 जणांवर गुन्हा दाखल झालाय। गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक योगेश कवाष्टे करीत आहेत। नगर सोलापूर महामार्गाचे काम गेल्या 2 वर्षापासून अतिशय वेगाने सुरू आहे। नवीन वर्षात या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे। उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा हा महामार्ग असल्याने नगर शहरातील व्यापारही गतिमान होणार आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी BA-MS प्रवेश मिळवून देण्यासाठी 2 लाख रुपये उकळण्यास आल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या एकावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। धनंजय शरदचंद्र गटणे यांनी तक्रार दिली आहे। नितीन सुधाकर साडेकर असे गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव आहे। शहर वकील संघटनेची 2023-24 वर्षासाठीच्या कार्यकारिणीची निवडणूक बिनविरोध पार पडली। अध्यक्षपदी ॲडव्होकेट नरेश गुगळे, उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट महेश शेडाळे व सचिवपदी ॲडव्होकेट संदीप शेळके यांची निवड करण्यात आली आहे। महिला सहसचिव या एका पदासाठी मतदान घ्यावे लागले। यामध्ये ॲडव्होकेट भक्ती शिरसाट या निवडून आल्या। महानगरपालिकेच्या महासभेत इतिवृत्त मंजूर करून इंदिरा कॉलनीचे नाव बदलून त्याऐवजी लालूशेठ मध्यान हे नाव दिले होते। विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी सभागृहात हा गंभीर प्रश्न उघडकीस आणला। त्यानंतर महापौर रोहिणी शेंडगे यांनी इतिवृत्त फेटाळून लावत इंदिरा कॉलनीऐवजी इंदिरा गांधी कॉलनी असे नामकरण करण्यास मंजुरी दिली। शहराची खबरबातमध्ये इथे थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।